पाय, पोटऱ्या, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखीवर घरगुती व रामबाण उपाय. क्रमांक 1. शेक घेणे. गरम पाण्याचा शेक. कंबर, पाठ आणि मान दुखत असल्यास गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूचा ताण कमी होतो. क्रमांक 2. सांधेदुखी किंवा गुडघेदुखीसाठी जाड मीठ कढईत गरम करून कापडात बांधावे आणि त्याने दुखणाऱ्या भागावर शेक द्यावा. क्रमांक 3. मालिश. मोहरीचे किंवा तिळाचे तेल. मोहरीच्या तेलात 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकून तेल गरम करा. हे तेल कोमट असताना पोटऱ्या, पाय आणि कंबरेला चोळल्यास वेदना कमी होतात. क्रमांक 4. आहार आणि पेय. हळदीचे दूध. रात्री झोपताना कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यावी. हळदीमुळे कर्कुमिन असते जे शरीरातील सूज आणि अंगदुखी कमी करण्यास मदत करते. क्रमांक 5. मेथीचे दाणे. सांधेदुखी आणि गुडघेदुखीसाठी रात्री 1 चमचा मेथीदाणे पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते चावून खाऊन पाणी प्यावे. क्रमांक 6. आलं. आल्याचा चहा किंवा आल्याचा रस मधासोबत घेतल्याने शरीरातील वात कमी होतो आणि दुखणे थांबते. क्रमांक 7. मानदुखीसाठी मानेचे हलके व्यायाम करावेत, पण वेदना जास्त असताना हालचाल टाळावी. क्रमांक 8. पाय आणि पोटऱ्यांसाठी कोमट पाण्यात थोडे खडे मीठ टाकून त्यात 10-15 मिनिटे पाय सोडून बसावे. यामुळे दिवसभराचा थकवा आणि पायाची ओढ कमी होते. क्रमांक 9. पाण्याचे प्रमाण. शरीरात पाण्याची कमतरता असल्यासही स्नायू आखडतात आणि अंगदुखी वाढते. यामुळे पुरेसे पाणी प्यावे. क्रमांक 10. बसण्याची पद्धत. काम करताना किंवा मोबाईल वापरताना मान आणि कंबर सरळ राहील याची काळजी घ्या. क्रमांक 11. विश्रांती. सततच्या धावपळीमुळे अंग दुखत असल्यास 6 ते 8 तासाची शांत झोप घेणे अनिवार्य आहे. क्रमांक 12. घरगुती लेप आणि मलम. सुंठ आणि जायफळ पाण्यात उगाळून त्याचा लेप कपाळावर किंवा दुखणाऱ्या सांध्यांवर लावल्यास त्वरित आराम मिळतो. क्रमांक 13. कोरफड. गुडघेदुखी किंवा सांधेदुखीवर कोरफडीचा गर गरम करून लावल्याने सूज कमी होण्यास मदत होते. क्रमांक 14. शेवग्याचा पाला. शेवग्याच्या पानाची भाजी किंवा पानाचा काढा घेतल्याने हाडांना मजबूती मिळते आणि कॅल्शियमची कमतरता भरून निघते. यामुळे गुडघेदुखी कमी होते. क्रमांक 15. थंड गरम पाण्याचा वापर. जर एखाद्या ठिकाणी सूज असेल तर आधी 3 मिनिटे गरम शेक द्यावा आणि नंतर 1 मिनिट थंड पाण्याचा शेक द्यावा. यामुळे रक्ताभिसरण गतिमान होते. क्रमांक 16. कॅल्शियम व व्हिटॅमिन डी. अनेकदा व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे सतत पाय आणि कंबर दुखते. सकाळी 15 मिनिटे कोवळ्या उन्हात बसावे. क्रमांक 17. खजूर व डिंकाचे लाडू. हाडांच्या मजबूतीसाठी आहारात खजूर, अक्रोड
आणि डिंकाच्या लाडूचा समावेश करावा, विशेषतः हिवाळ्यात आणि पावसाळ्यात. क्रमांक 18. पायाखाली उशी. झोपताना पायाखाली उशी घेतल्याने कंबरदुखी आणि पोटऱ्यांच्या वेदना कमी होतात. क्रमांक 19. वजन नियंत्रण. जर वजन जास्त असेल तर त्याचा ताण गुडघ्यांवर येतो. त्यामुळे संतुलित आहार आणि वजनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. क्रमांक 20. लसूण आणि ओव्याचे तेल. मोहरीच्या तेलात 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा ओवा टाकून तेल चांगले गरम करून लसूण काळा पडला की तेल गाळून घ्या. हे तेल कंबर, गुडघे आणि पोटऱ्यांवर चोळल्यास वात कमी होऊन वेदना थांबतात. क्रमांक 21. हाडांच्या मजबूतीसाठी चुना हरभऱ्याच्या डाळी एवढा. जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास नसेल तर दह्यात किंवा ताकात अगदी थोडा खाण्याचा चुना मिसळून प्यावा. यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून येते आणि गुडघेदुखी कमी होते. क्रमांक 22. पांढरे तीळ. रोज सकाळी 1 चमचा पांढरे तीळ चावून खाल्ल्याने हाडांना वंगण मिळते आणि सांध्यांमधील आवाज येणे बंद होते. क्रमांक 23. पोटऱ्या आणि पायांच्या दुखण्यावर विशेष उपाय. खोबरेल तेलात भीमसेनी कापूर विरघळवून त्याने रात्री झोपताना पायांच्या तळव्यांना आणि पोटऱ्यांना मालिश करावी. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि पाय दुखणे थांबते. क्रमांक 24. मानदुखी आणि कंबरदुखीसाठी मुद्रा. उशीचा वापर. खूप जाड किंवा खूप मऊ उशी वापरणे टाळा. मान दुखत असल्यास काही दिवस उशीशिवाय झोपून पहा. क्रमांक 25. सुंठ आणि गुळाचा वापर. सुंठेची पूड आणि गूळ समप्रमाणात घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा. रोज सकाळी 1 गोळी कोमट पाण्यासोबत घेतल्याने शरीरातील वात आणि थंडीमुळे होणारी अंगदुखी कमी होते. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.